नमस्कार सर्वांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर ज्या विद्यार्थ्यांनी पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर, ड्रेसर, त्यानंतर पशुधन सहाय्यक असो किंवा प्रदर्शन सहाय्यक वगैरे, तर या सर्व पदांसाठी जे काही टेक्निकल सिलेबस आहे तो सारखाच आहे. सो त्याला अनुसरून या सर्व पदांसाठी उपयोगी पडतील अशी येतील अशी संभाव्य प्रश्न टेक्निकल विषयाची आपण या ठिकाणी पाहत आहोत. ओके. सो आजचा हा भाग 6व्या क्रमांकाचा आहे, ज्यामध्ये आपण आज तांत्रिक सुद्धा घेतलेत आणि नॉन तांत्रिक सुद्धा घेतलेत. नॉन तांत्रिक म्हणजेच कुठले रे? तर मराठी ग्रामर झालं, त्याच्यामध्ये येतं इंग्रजी ग्रामर, त्यानंतर जे गणित आणि बुद्धिमत्ता, त्यासोबत जी के, म्हणजे एकत्रित सर्व विषयांचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल, सगळ्यात पहिलं सबस्क्राईब वगैरे करून घ्या. आणि सगळा भाग इथं कव्हर होणं अशक्य आहे, त्यामुळे शपथ नावाची बॅच जॉईन केली नसेल जॉईन करून घ्या. ॲप वगैरे डाउनलोड करून घेऊन ॲपची लिंक खाली आहे. सो पाहूयात पहिला प्रश्न की निरोगी प्रौढ गायीच्या श्वसनाचा वेग प्रति मिनिट किती वगैरे असतो. तर त्याचा जो काही वेग असतो तो जवळपास 12 ते 16 वेळा प्रति मिनिटाला त्या ठिकाणी असतो. सो लक्ष ठेवा, कधी कधी याच्यामध्ये एक 18 वेळापर्यंत सुद्धा जातो. ओके. हे सर्व पशुधन पर्यवेक्षक किंवा त्यानंतर तुम्ही प्रयोगशाळा परिचर, ड्रेसर, पशुधन सहाय्यक या सर्व परीक्षेत तुम्हाला हे प्रश्न दिसतील, त्यामुळं नोट डाऊन करून घ्या. आणि जर तुम्हाला गायीची नाडी वगैरे, आता हा सर्वसाधारण आरोग्य आहे. ओके. गायीची नाडी याचा पल्स रेट वगैरे जर विचारला तर लक्षात ठेवा, तिची नाडी वगैरे 40 ते 60 प्रति मिनिट वगैरे ते असते. ओके. आणि आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं, तर याच गाईचं तापमान वगैरे किती असतं, तर याबद्दल मी तुम्हाला बोललोय की 1 किंवा 101 पॉईंट ओके 5 फेरनेट हे तेवढं तापमान वगैरे असतं. किंवा याचं अंश सेल्सिअसमध्ये जर विचारलं तर अंश सेल्सिअसमध्ये जवळपास किती असतं, 38.6 अंश सेल्सिअस. हे सर्व माहिती तुम्ही नोट डाऊन करून घ्या. अगदी बेसिक क्वेश्चन आहेत, जेवढं होईल तेवढं पाठांतर सुद्धा केलं तरी चालेल. ओके. आणि हे सर्व तुमच्या टेक्निकल विषयाचे प्रश्न आहेत. हे सर्व इन डिटेलमध्ये का सांगतोय की तुम्हाला एका प्रश्नातून जास्त प्रश्न त्या ठिकाणी कव्हर व्हावेत. त्यासोबत दुधाचा गोठणबिंदू किती वगैरे असतं, किंवा दूध असं किती सेल्सिअसला जे आहे ते त्या थंड वगैरे किंवा त्याचा गोळा वगैरे बर्फासारखा वगैरे होतो. तर लक्षात ठेवा, जवळपास 520 पासून मायनस -520 पासून ते -560 अंश सेल्सिअस या पॉईंटला जो तुमचा दूध असतं, गाईचं दूध, म्हशीचं दूध ॲज इट इज, तर ते त्या ठिकाणी बर्फामध्ये त्याचं रूपांतर वगैरे होतं. ओके. आणि याच्यामध्ये आता जे आहेत भेसळ वगैरे ओळखण्यासाठी वगैरे ते वेगवेगळ्या चाचण्या करतात, त्याच्यामध्ये ते शोधत थोडंसं नोट डाऊन वगैरे करा अथवा त्याच्याबद्दल शोध काढा. ओके. आता शपथ बॅचमध्ये आम्ही सर्व जे काही टेक्निकल प्रश्न आहेत ते तुम्हाला टॉपिक वाईज काढून दिलेत. जे काही टॉप मोस्ट आय एम पी क्वेश्चन्स आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. ओके. कधी कधी तुम्हाला दुधाचा सामू वगैरे विचारला जातो. सो सामूच्या बाबतीत लक्षात ठेवा, किंवा पीएच ज्या वेळेला तुम्हाला विचारलं जाईल, तर या दुधाचा पीएच असतो 6.4 ते 6.7 पर्यंत. ओके. हेही थोडंसं सगळ्यांनी काळजीपूर्वक लिहून घ्या. आणि परत दूध किती अंश सेल्सिअसला उकळलं जातं, तर बॉइलिंग पॉईंट वगैरे किती आहे, 100.7 अंश सेल्सिअस वगैरे याचा बॉइलिंग पॉईंट वगैरे असतो. सो हे सर्व बेसिक क्वेश्चन्स आहेत, पाहून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून घ्या, कारण का शेवटपर्यंत जेवढ्या तुमच्या जोपर्यंत तुमच्या परीक्षा होणार आहे तोपर्यंत मी या ठिकाणी सिरीज वगैरे टाकत जाईल. ओके. सो सगळे व्हिडिओ भाग वगैरे पाहून घ्या. आणि परत म्हटलंय की महाराष्ट्रात अंडी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कुठला आहे, पुणे. ओके. सो लक्षात ठेवा, पुणे जिल्हा हा जो काही आहे तो महाराष्ट्रामध्ये अंडी उत्पादनात आणि पोल्ट्री फॉर्ममध्ये. ओके. प्लस आता अंडी उत्पादनात म्हटलं तर कुक्कुटपालनामध्ये सुद्धा असेलच ना. ओके. कुक्कुटपालन याच्यामध्ये सुद्धा हाच जिल्हा त्या ठिकाणी अग्रेसर वगैरे आहे. आणि आता याच्यामध्ये जर तुम्हाला भारतात विचारलं, ओके, हे झालं आपल्या स्टेटचं. जर भारतात विचारलं तर भारतामध्ये जो काही आपला शेजारी राज्य वगैरे आहे,
आंध्र प्रदेश. ओके, हा पहिल्या क्रमांकावर आहे बरं अंडी उत्पादनात. तर हे थोडंसं नोट डाऊन करून घ्या. आणि मगाशी अजून एक रूल त्यांनी काल परवा टाकलाय. ओके, माझ्या मते अंड्याची काहीतरी एक्सपायरी डेट वगैरे त्याच्यावर मेन्शन केलेली असावी, असं काल परवा कायदा वगैरे पारित झालाय. ओके, तर ते मी टेलिग्रामला टाकलंय, पाहून घ्या. टेलिग्राम जॉईन करा. कशामुळं म्हणतो, त्या ठिकाणी जे काही करंट अफेअर वगैरे महत्त्वाचे असतात ते त्याच्यामध्ये ॲड करतात. ओके, आणि अजून एक याच अंडी उत्पादनाशी एक महत्त्वाची क्रांती वगैरे झालेली आहे. ती क्रांती म्हणजे रजत क्रांती आहे. ओके, हेही थोडंसं नोट डाऊन करून घ्या अथवा लिहून घ्या, सगळे पॉईंट लिहून घ्या. आणि हे सर्व प्रश्न आमच्या त्या बॅचमधलेच आहेत. आता ज्यांनी बॅच जॉईन केलेली असेल त्यांनी जवळपास ते प्रश्न वगैरे करून घ्या, त्याच्याशी रिलेटेड सुद्धा करा बरं. ओके, सिलेबस फार मोठा आहे, त्यामुळं त्याच्याशी रिलेटेड सुद्धा प्रश्न तुम्हाला करावे लागतील, त्यामुळं व्हिडिओ वगैरे पहा. परत काय म्हटलंय की पशुधन विकास महामंडळ ओके चं मुख्यालय जे आहे ते महाराष्ट्रात कुठं आहे, तर याचं उत्तर नागपूर वगैरे या ठिकाणी या महाराष्ट्र राज्य पशुधन विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली रे? ही झाली 2002 मध्ये. ओके, हा प्रश्न मी मागे घेतलाय. ओके, त्यानंतर आता याचं नेमकं पशुधनाची उत्पादकता वाढवणे, त्यानंतर वंशावळ वगैरे सुधारणे हे त्याच्यामध्ये आहे. परत लॅमिनायटिस हा आजार शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? हा एक पद्धतीनं हे सर्व पशुचेच आजार पशुचे आजार वगैरे आहेत. तर याच्यामध्ये लॅमिनायटिस म्हणजेच जे काही पायाचे खूर असतात तर त्या खुरांना दाह म्हणजेच सूज वगैरे म्हणा. ओके, इन्फ्लामेशन वगैरे म्हणतो आपण त्याला. तर त्याला त्या ठिकाणी म्हणतात, म्हणजेच जे काही लॅमिनायटिस म्हणजेच जे काही खुराच्या आतील मऊ टिश्यू असतात ना, तर त्यांना जी काही सूज वगैरे येते तर अशा स्थितीला, अशा रोगाला लॅमिनायटिस वगैरे म्हणतात. ओके, सो हे सुद्धा थोडंसं नोट डाऊन करून घ्या. आणि याच्यामुळं जास्त वेळ ते जे काही पशु आहे ते थांबत नाही किंवा ते वारंवार आपलं पाय त्या ठिकाणी झटकतं. ओके, हे त्याचे लक्षणं वगैरे आहेत. आणि त्यानंतर परत आता काही जीकेचे प्रश्न की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात किती लोक झोपडपट्ट्यामध्ये राहत वगैरे होते? तर 11.8 मिलियन एवढे जे आहेत ते लोक त्या ठिकाणी राहत होते. ओके, तर एवढं जे आहे ते त्याचं प्रमाण वगैरे त्या ठिकाणी होतं. ओके, सो लक्ष ठेवा. आणि अजून एक सांगतो, TCS तुमची परीक्षा घेत आहे, त्यामुळं TCSनं अशी कुठलीच परीक्षा म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी जेवढ्या परीक्षा घेतल्यात तर त्या सर्व परीक्षेमध्ये जी काही आपली 2011ची जनगणना आहे ओके त्यावर 100% तर म्हणत नाही, पण लक्षात ठेवा 99.99% प्रश्न विचारलाय. त्यामुळं जनगणना नावाचा टॉपिक क्लिअर करा. ओके, कुठून का असे ना तुमचे जे काही 2 मार्क असे का असे ना कवर त्या ठिकाणी होतील. ओके, हे तुम्हाला जे काही सांगतोय मी टिप्स ते फॉलो करा, परीक्षेपर्यंत तुमची परिपूर्ण तयारी होऊन जाईल. ओके, परत भारतीय मंदिर स्थापत्य कलेतील 2 प्रमुख शास्त्रीय शैली वगैरे कुठल्या आहेत? तर नागर आणि द्रविड नावाची जी काही एकच मिनिट सॉरी हे क आहे. तर ही जी काही आहे ती त्या ठिकाणी शैली आपल्या मंदिर स्थापत्य कलेतील आहे. आता हे स्पेशली करून काय लक्षात ठेवा, म्हणजेच जवळपास आपला जो काही भारत देश आहे तर या भारत देशाच्या ज्या काही मंदिरं आहेत ते जवळपास उत्तरेकडील उत्तर भारत ज्याला आपण म्हणतो तर त्या प्रदेशाकडील सर्व मंदिरे नागर अथवा नगारा ॲज इट इज या शैलीतली आहेत. आणि परत जी काही दक्षिण भारतातली मंदिरे वगैरे आहेत ओके तर ती जवळपास द्रविड शैलीतली आहेत. हे सर्व याची वैशिष्ट्ये वगैरे आहेत, जसं की काही आता त्याबद्दल एक एक्झाम्पल सांगतो याच्याबद्दल. तर एखाद्या शैलीचं उदाहरण कसं असतं की त्याचं या टाईपचं मंदिर म्हणजेच वर टोक असेल आणि त्याचं हे या पद्धतीनं मंदिर वगैरे बांधण्यात येईल वगैरे त्या पद्धतीचं ते असतं. ओके, सो लक्षात ठेवा, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती वगैरे काढलात तर तुमचं सगळं क्लिअर वगैरे होईल. आणि हे सर्व प्रश्न TCSनं विचारलेले आहेत. परत सांगतोय, PYQची सर्व तयारी केलात तर तुम्ही अर्ध युद्ध तिथं जिंकून जासाल, म्हणजे अर्धी परीक्षा तुम्ही तिथंच पास होता. त्यामुळे PYQ प्रश्न सोडवा ते सुद्धा ॲड करून दिलेत बॅचमध्ये, सो काळजी नका करू.
परत पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर यत्न, यत्न म्हणजेच खटपट. ओके, यत्न काय तुम्ही काय करत आहात, यत्न वगैरे म्हणतो ना, यत्न ॲज इट इज. यत्न म्हणजेच एक प्रयत्न म्हणू शकता किंवा त्याला आपण म्हणू शकता की खटपट करणे. याच्या व्यतिरिक्त प्रयत्न, तू आत्तापर्यंत काय यत्न वगैरे केलेस असं म्हणतात ना, तर त्याच पद्धतीनं. परत याच्यामध्ये बघायला गेलं की देवराज त्याच्या वर्गात वरच्या क्रमांकावरून 14व्या आणि खालच्या क्रमांकावर 37व्या क्रमांकावर होता. तर त्याचा वर्गात किती विद्यार्थी वगैरे आहेत. तर सिम्पल लॉजिक आहे, सरळ. इथं 14 घ्या आणि खालच्या क्रमांकावर 37, याच्यामध्ये हे 37 ऑलरेडी हा 37वा आहे ना, त्याला सोडून द्या, 36 करा आणि या दोघांची बेरीज जी काही 50 येते ती वर्गातली सदस्य संख्या वगैरे असेल. हे बघा, लई खूप सोपे प्रश्न ते विचारतात तुम्हाला, तेवढं हार्ड नाहीये. फक्त प्रॅक्टिस करा. परत परत सांगतोय, प्रॅक्टिस करा, एवढंच आहे. बाकी हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय. सगळ्यांनी कमेंट करायचं आहे. ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत भाग पाहिले तेवढे सगळ्यांनी कमेंट करा आणि व्यवस्थित तयारी वगैरे आपली चालू आहे. याच पद्धतीनं सगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करण्यावर भर देऊ आणि जेवढं होईल तेवढं लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करून द्या, जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा वगैरे झाला पाहिजे. बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या भागामध्ये. बाकी बॅच वगैरे जॉईन केली नसेल, जॉईन करून घ्या. खाली माझा नंबर आहे आणि किंवा ॲपची लिंक वगैरे आहे, कॉन्टॅक्ट करा, त्या ठिकाणी मिळून जाईल. बाकी भेटेन पुढच्या भागात. धन्यवाद.